हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 250. हे बहु काय बोलिजे की नभ नभाचिया रिगे सेजे, मग कोणे निदिजे जागे कोणे. अर्थात हे असे आणखी काय बोलावे. आकाशच जर अंथरुणावर झोपले तर मग कोण झोपले आणि कोण जागे राहिले. माऊली म्हणतात की आता आणखी किती दृष्टांत देऊन किती सांगू. आकाश सर्वांना निजण्यासाठी जागा देते, परंतु जर स्वतः आकाशच जर आकाशात झोपले तर आता जागे कोण आहे आणि झोपले कोण आहे. ज्याने झोपायला जागा द्यायची त्यानेच जागा व्यापली असे हे बोलणे निरर्थक आहे. मागील ओव्यांमधून आतापर्यंत बरेच दृष्टांत दिले. पाण्यात पाणी, सोन्यात सोने, दृष्टीत दृष्टीत, शब्दात शब्द, सुगंधात सुगंध, तृप्तीने तृप्ती, गुळाने गूळ, अग्नीने अग्नी, असे जे मुळातच आहे त्याला त्यानेच व्यापले तर त्यात जराही भेद नाही, त्यात किंचितही निराळेपण नाही. माऊली म्हणतात की आकाशाने आकाशात निद्रा केली तर असे बोल अर्थहीन आहेत, कारण आकाश सर्वांना निजायला जागा देते. ते स्वतः त्यावर निद्रा कशी करणार. आपण जर असे म्हटले की मला झोपायचे आहे, परंतु माझी गादीच गादीवर झोपली आहे, त्यामुळे मला झोपायला जागाच उरली नाही, तर असे बोलणे विचित्र आहे. याचप्रमाणे या आत्मपरब्रह्मांडात जर सर्व काही तेच ते एकमेव आत्मचैतन्य आहे, तर येथे भिन्नत्व असणार कोठून. जे जे उपलब्ध आहे ते सर्व आत्मपरब्रह्मच आहे. साडी नुसत्या कागदात गुंडाळून दिली किंवा कागदी पिशवीत दिली किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत दिली किंवा कापडाच्या पिशवीत दिली किंवा आणखी कशी दिली तरी ती साडी तशीच राहते, तिच्यातील सूत बदलत होत नाही. अशाच प्रकारे सूक्ष्म आत्मपरब्रह्म स्वतःमधूनच स्वतःच निर्माण केलेल्या एखाद्या जडाच्या माध्यमामधून दृश्य झाले तरी ते दृश्य आत्मपरब्रह्मच असते. ते जड बाह्यभागी गुणावगुणाविष्काराने भिन्नत्व दर्शवेल, परंतु त्यात मूलतः फरक होत नाही. ते आत्मपरब्रह्मामुळेच येथे काही कालावधी टिकते आणि काही कालावधीनंतर ते आत्मपरब्रह्मातच विलीन होते. याचप्रमाणे या ब्रह्मांडात विविध वस्तुजगत दिसले तरी ते मूलतः आत्मपरब्रह्मच आहे. दृश्य विभिन्न दिसत असले तरीही त्या सर्वांमध्ये द्रष्टाच आहे. अध्यात्मयोगे प्रत्येक वस्तूमधील आत्मपरब्रह्म जाणायला शिकावे. अशी जाण आली की आपले जीवन एक आनंददायी यात्रा होते. ओवी क्रमांक 251. हा येणे पाहिला ऐसा, काही न पाहिला जैसा, आणि न पाहताही आपैसा पाहणेची हा. अर्थात अशा प्रकारे त्याला असा पाहिला काय किंवा तसा न पाहिला काय, दोन्हीही सारखे आहे. तसेच त्याला न पाहताही त्याला पाहिल्यासारखेच आहे. ओवी क्रमांक 247 पासून ते ओवी क्रमांक 250 पर्यंत जे दृष्टांत दिले आहेत त्यांचा विचार करता याला असे पाहिले काय किंवा तसे न पाहिले काय किंवा तसे न पाहताही पाहिल्यासारखेच आहे, त्यामुळे काहीही फरक होत नाही. मागील ओवीमधील एक उदाहरण विचारात घेऊ. सोन्याने सोन्याला मढविले तर एका सोन्याच्या मुलाम्यावर आणखी एक सोन्याचाच मुलामा चढला असे आहे. मग आता पहिला मुलामा पाहिला काय किंवा त्यावर दिलेला दुसरा मुलामा पाहिला काय, यात काहीच फरक असत नाही.
यापैकी कोणताही मुलामा पाहिला तरी सोन्यात फरक काय आहे? यामुळे पहिला मुलामा पाहिला नाही तरीही दुसरा मुलामा पाहून सोनेच पाहिले जाते. त्यावरून पहिल्या मुलाम्याची चांगली कल्पना येते. यावरून माऊलींना असे सांगायचे आहे की आत्मपरब्रह्माला जाणले काय किंवा दृश्यामधील आत्मपरब्रह्माला जाणले काय, दोन्हीही त्याच एकमेवाद्वितीयाला जाणल्यासारखे आहे. त्याची प्रत्येक वस्तूमधील, प्रत्येक गोष्टीमधील, या विश्वामधील चाहूल लागून त्याचे या विश्वातील परम महत्त्व समजणे आणि त्याप्रमाणे आपले आचरण होणे हे महत्त्वाचे आहे. या योगे या विश्वात कैवल्य नांदू शकेल आणि सृष्टी निर्माण करण्याचा हेतू सफल होईल. ओवी क्रमांक 252. येथे बोलणे न साहे, जाणणे न समाये, अनुभव न लाहे, अंगी मिरवू. अर्थात ते शब्दातीत आहे, जाणीवेच्या पलीकडे आहे. तसेच त्याचा अनुभवही मिरविण्यात काही अर्थ नाही. आत्मपरब्रह्म मूलतः प्रशांत, मौन, स्थित होते. तथापि एके दिव्य परमपवित्र क्षणी आत्मपरब्रह्मामधून ओम असा महादिव्य परमविस्फोट झाला. प्रशांत, मौन, स्थित असलेले आत्मपरब्रह्म प्रथमच ध्वनित झाले. त्यामधून ब्रह्मांडात विश्वे निर्माण झाली. ओंकार हा या ब्रह्मांडामधील सर्वात प्रथम ध्वनी आहे. यामुळे आत्मपरब्रह्माला प्रथमेश अशी उपाधी मिळाली आणि ते अनाम आत्मपरब्रह्म मानवाकडून नामाभिमानी झाले. ओंकारामधून प्रथम मनुष्यतर प्राण्यांकडून स्वरसृष्टी आणि मग त्यामधून मानवाकडून शब्दसृष्टी निर्माण झाली. मानवाने स्वरसृष्टीला आणि शब्दसृष्टीला नटविले, सजविले आणि सौंदर्य मिळवून दिले, वैभव प्राप्त करून दिले. याचा अर्थ आत्मपरब्रह्माच्या आधी येथे स्वर शब्द नव्हते. याच अतिमहत्त्वाच्या कारणाने आत्मपरब्रह्म शब्दातीत आहे. ज्या ओंकारामधून स्वरसृष्टी आणि शब्दसृष्टी निर्माण झालेली आहे तो यांचा निर्माता ओंकार या स्वर शब्दांपेक्षा निराळा आहे. तो काहीतरी आगळा वेगळाच आहे. यामुळे त्याचा उच्चार आणि त्याचे लिखित रूप पहा कसे अद्भुत आहे. तो या स्वर शब्दांच्या कक्षेत येत नाही. आता विचार करावा की अशा ओंकाराचे निर्माते आत्मपरब्रह्म आहे ते या आपल्या स्वर शब्दसृष्टीत बद्ध होऊ शकेल का? ते शक्य नाही. ते या सर्वाहूनही निराळेच आहे. त्याचे स्वर शब्दात वर्णन कसे आणि कोण करणार? मुळातच आत्मपरब्रह्म सदा अज्ञेयच असणार आहे. त्यामुळे ते सदा सर्वदा मानवाच्या जाणीवेच्या अतीत असणार आहे. त्यातून आपण असे गृहीत धरू की कोणा सत्पुरुषाला आत्मपरब्रह्माचे पूर्ण सत्यरूप पाहायला मिळाले तरीही तो त्याचे ते सत्य स्वरूप वर्णन करू शकणार नाही. कारण आपण निर्माण केलेल्या स्वरशब्दात ते बीज नाही, ती ताकद नाही. त्यात तसे बीज आणि ताकद असणे शक्यही नाही. कारण ज्या स्वरशब्दांनी आत्मपरब्रह्माचे वर्णन करायचे आहे त्याच्या आधीपासून आत्मपरब्रह्म येथे आहे. यास्तव त्याचे वर्णन त्यांच्या मर्यादेबाहेर आहे. आपण आपल्या जन्मदात्यांच्या बालपणीचे वर्णन करू शकत नाही. कोणी काही सांगितले तरीही आपल्या जन्माआधीच्या काळाची माहिती आपण शब्दबद्ध करू शकत नाही. कारण आपण कितीही माहिती मिळविली तरीही ती ऐकीवच असणार आहे. त्यामुळे त्याबद्दल आपल्या भावना त्या टोकाच्या उत्कट होणे शक्य नाही की ज्यामधून त्याचे अचूक वर्णन होऊ शकेल. आपण आपल्या आधीच्या काळात पूर्णपणे डोकावू शकत नाही. कितीही शब्दांचे फुलोरे उधळले, वाङ्मयाचे वैभव उभे केले तरीही ते उसनेच असणार आहे आणि यामुळे ते अधुरेच असणार आहे.
अशा प्रकारे आत्मपरब्रह्म आपल्या जाणीवेच्या पलीकडे आहे. आपण त्याची अनुभूती मिरवू शकत नाही. कोणी विचारले की आपल्याला अनुभूती मिळाली आहे, ती आम्हालाही आपली अनुभूती सांगावी, तर आपण आपली अनुभूती व्यक्त करू शकणार नाही. यास्तव अनुभूती प्राप्त साक्षात्कारी प्रशांत झाले, मौन झाले. ओवी क्रमांक 253. म्हणोनी ययाते येणे, ये परीचे पाहणे, पाहता काही कोणे पाहिले नाही. अर्थात म्हणून याचे येथे दृश्य होऊन येणे हेच त्याचे पाहणे आहे, असे असूनही याला कोणी पाहिलेले नाही. माऊली म्हणतात की द्रष्ट्याचे दृश्य होऊन येथे येणे हेच त्याचे येथे पाहणे आहे. कारण तो जसा आहे तसा तो येथे येऊ शकत नाही. यामुळे तो येथे जडामधून जसा दृश्य होतो तेच त्याचे येथे पाहणे आहे. जड देहाच्या माध्यमामधून तो येथील सृष्टीलीला अवलोकन करतो, हेच त्याचे येथील लीला अनुभवणे आहे. याचा अर्थ असाही आहे की तो जसा आहे तसा येथे येऊ शकत नाही आणि जो काही तो येथे येतो ते तो जडदृश्याच्या माध्यमामधून येतो. यामुळे आपण कोणीही त्याला कधीही पाहिलेला नाही आणि पाहणे शक्यही नाही. मग त्याला पाहण्यासाठी, त्याला अनुभवण्यासाठी आपल्या आदरणीय महान ऋषींनी साधना उपासना शोधल्या आणि त्यामधून ध्यान समाधी योगे ते देहातीत अवस्थेत सूक्ष्मात अंशात्म्यात एकरूप झाले, ते आत्मस्वरूप झाले. अशा प्रकारे ते साक्षात्कारित झाले, दार्शनिक झाले, अनुभूती प्राप्त झाले, ते परिपूर्ण समाधानी, तृप्त आणि कैवल्यानंदी झाले. तथापि आता त्या भावावस्थेमधून व्युत्थान झाल्यावर त्यांनी जे पाहिले, जे अनुभवले, जे दर्शन घेतले त्याचे इतरांसाठी ते वर्णन करू शकले नाहीत, कारण तो शब्दातीत, अनुभवातीत, भावातीत आहे. हरि ओम.